प्राप्त प्रसंग आपल्या बडगावमध्ये असणाऱ्या ग्रामदैवत श्री मारुतीरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार संपन्न झालेला आहे. त्या नूतन असणाऱ्या वास्तूची वास्तुशांत आणि ती वास्तू मंदिर असल्या कारणानं त्या मंदिरावरती असलेला जो कलश आहे तो कलशारोहण समारंभ अशा अनेक कार्यक्रम या निमित्तानं असणारा हा उत्सव आणि त्याच्यामध्ये मारुतीरायाचा अधिष्ठान असल्या कारणानं एवढ्यावरच नाही तर आज शनिवार असल्या कारणानं मारुतीरायांना शरण जाणारं तुकोबरायांचं जे वर्णन आहे तो अभंग त्याच्या निमित्तानं सेवेकरता घेतलेला आहे. आता तसं पाहता बऱ्याच परिसरामधून बरीच गावची मंडळी, टाळकरी, वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता फक्त मध्ये मध्ये कोणी बोलू नका, कारण आज माझा घसा ठीक नाही. तुम्हाला पहिल्यांदाच जाणवलं असेल की आज काही आवाज बरोबर येत नाही. आवाज बरोबर येत नाही म्हणून त्या सिस्टीमवाल्याकडे कोणी बघू नका, प्रॉब्लेम इथं आहे. त्यांना फक्त मी एवढंच सांगतो की माझा घसा बसलाय, त्या हिशोबानं काय लावायचं ते लावा. असो, तर मारुतीरायाच्या वास्तूचा वास्तुशांत समारंभ, कलशारोहण समारंभ आहे. मारुतीरायाची मूर्ती याच्या आधी जी होती तीच अशा पद्धतीची आहे आणि तद्निमित्तानं असणारा मोठा उत्सव आहे. अशा प्रकाराचे जे उत्सव आहेत हे सर्वांनी मिळून करण्याचे हे उत्सव असतात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन करताना असं म्हणलेलं आहे, असल्यास सामर्थ्य वैभव स्वये करावे उत्सव, ना तरी मिळून या सर्व महामहोत्सव करावे. अशा सर्वांनी मिळून एकट्याचा नो हे खेळ मनोनी मेळ मिळविला. अशा न्यायानं असलेला हा उत्सव आहे, वास्तुशांत समारंभ आहे आणि कलशारोहण समारंभ आहे. आज आपल्या मारुतीरायाला नवीन अशा पद्धतीची वास्तू संपन्न झालेली आहे, नाही का. आपल्या गावामध्ये अनेक चांगल्या प्रकारची घरं आहेत, अगदी सुबक आहेत, काही कौलारू आहेत, काही पत्र्याची आहेत, नाही का, काही स्लॅबची आहेत, काही माळवदाची आहेत, काही अत्यंतिक सुंदर आहेत ज्याच्यामध्ये फरशीत पाहावं तर आपलं तोंड दिसतंय बरं का. पण आज खऱ्या अर्थानं ग्रामदैवताला मोठ्या वास्तू निर्माण केली किंवा आता कितीही चांगलं घर आपल्याला राहायला बांधा, काही अडचण. सगळ्यात पहिला अधिष्ठान अतिशय सुंदर सुबक संपन्न अशा पद्धतीचं असावं आणि ग्रामदैवतही आहे. मारुतीराया अधिष्ठान स्वरूपानं या ठिकाणी विराजित आहेत आणि आपल्या वैष्णव संप्रदायाबद्दल जर मारुतीरायांचं घनिष्ठ अशा पद्धतीचं मोठं नातं आहे म्हणण्यापेक्षा वैष्णव संप्रदायामध्ये नाथ महाराजांनी भागवतामध्ये अशी ओवी केलेली आहे. मारुतीरायाचं वर्णन आहे, योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. या वैष्णव संप्रदायामध्ये मरकट योनीमध्ये जन्म घेऊन सुद्धा भगवत नामचिंतनानं नामधारक होऊन नामाची साधना करून वैष्णवांच्या अतिश्रेष्ठ पदावरती मारुतीराया आरूढ झालेले आहेत असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. अशा वैष्णवांच्या संप्रदायामध्ये वैष्णव म्हणून ज्यांचं नाव मोठ्या उच्च पदावरती आहे अशा मारुतीरायाला तुकोबराय शरण जातात. तुकोबराय दुसऱ्या एका ठिकाणी असं वर्णन करताना असं म्हणतायत, रामरायाच्या सेवका Hare
शरण आलो म्हणे तुका. श्रीमंत महाराज तुकोबाराय आत्ता घेतलेल्या प्रमाणामधून सुद्धा अशा रामरायाच्या सेवकाला शरण आलो असं मारुतरायासाठी वर्णन करतात. प्रस्तुत अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय दुरुक्ती करतात. शरण शरण असं किती वेळा म्हणलेलं आहे. व्याकरणिक भागामध्ये एखाद्या शब्दाचं उच्चारण 2 वेळेला करणं याला दुरुक्ती असा शब्द आहे. आणि दुरुक्ती हा काही ठिकाणी दोष आहे आणि दुरुक्ती हा काही ठिकाणी अवलंब करण्याचा गोष्ट आहे. तर इथं महाराजांनी दुरुक्ती अवलंब केलेली आहे. शरण शरणजी हनुमंता. आता अभंगामध्ये थोडा पाठभेद आहे. काही लोकांना असा पाठ आहे तुम्हा आलो, पण हस्तलिखितात असा पाठ आहे. आपल्याकडे हस्तलिखित आहे जुनं, त्याच्यामध्ये असा पाठ आहे तुझा आलो रामदूता. आता तुझा आलो हे कसं काय बरोबर आहे वाटतंय, त्याचं कारण सांगतो. 3ऱ्या चरणामध्ये शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुम्ही म्हणलं नाही तिथं, काय म्हणले स्वामी काजी तू. खाली तू म्हणले तर वर तुझ आहे. विठाला असो दोन्ही तुम्हा म्हणलं तरी भाव तोच आहे, तुझं म्हणलं तरी भाव तोच आहे. मारुतरायाबद्दल अनन्य शरणागती तुकोबारायांनी या अभंगामध्ये प्रकट केलेली आहे. शरण शरण जे हनुमंता. महाराजांनी शरण अशा पद्धतीचा भाव शरणागता वज्रपंजर. शरण गेल्यानंतर अशी गोष्ट असते जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण मीचे कू. शरण आल्यानंतर शरण येणाऱ्याचा सर्व काही भार ज्याला आपण शरण गेलोय त्याच्या ठिकाणी जातो. म्हणून करता भगवंताला अनन्य भावानं शरण जावं असा एक भक्तिशास्त्रातला मोठा नियम आहे. तुकाराम महाराजांनी मात्र या भक्तीच्या शास्त्रामध्ये भक्तीच्या वाटेमध्ये बाकी कुणाला आपल्यासारख्या आयऱ्या गैऱ्याला काही विचारलं नाही. ज्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचा अनुभव आहे, ज्या व्यक्तीने ज्या क्षेत्रामध्ये यश संपादन केलेलं आहे अशाचा सल्ला घ्यावा, बाकीच्या कोणाचा सल्ला घ्यायचा नाही. आणि मग मारुतरायाला तुकाराम महाराजांनी विचारलंय काय भक्तीच्या त्या वाटा. काय विचारलं, कारण भक्तीच्या वाटेवरती मारुतरायांनी प्रस्थान केलेलं आहे आणि भक्तीच्या वाटेवरती मारुतरायांनी प्रस्थान करून परमात्मा प्रभू रामचंद्राची प्राप्तव्य करून घेतलेलं आहे. म्हणून अशा न्यायानं पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला माग घेत जाऊ आम्ही. अशा न्यायानं मारुतरायाला तुकोबारायांनी विचारले. बाकी व्यतिरिक्त संतांना विचारणा केलेली आहे. ऐसे तुम्ही सांगा संत असं काही वेळेला म्हणलेलं आहे. व्यतिरिक्त तुम्हासारख्या कुणालाही कशाच्याही गोष्टीची विचारणा महाराजांनी केलेली नाही. पण मारुतरायाला मात्र तुकोबाराय म्हणतात आम्ही शरण आलो. या जगामध्ये यावत जीवाला कुणाला ना कुणाला शरण गेलं पाहिजे. शरण गेल्याशिवाय आपलं हित होत नाही. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या वेळेला वेगवेगळ्या वस्तू पदार्थाच्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण काय गेलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. शरण जाणं याचा अर्थ असा आहे आम्ही केलेले प्रयत्न तर आहे पण याच्यावर कृपा प्राप्त होत नाही, याच्यावर आमचं हित होत नाही, त्याच्याकरता हे प्रयत्न आणि आम्ही सर्व तुमच्या पायावरती आता तुम्ही म्हणाल तसं तुम्ही तुमची इच्छा असेल तसं याला काय म्हणायचं शरण. तुकोबारायांनी तुम्हा आम्हा जीवाला उपदेश करताना असं म्हणलेलं आहे की श्रीहरीला परमात्मा पांडुरंगाला देवाला काय जावं शरण जावं. नाही का तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे मनवोनी
म्हणतात मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी का तो अवतरील पार भवदुस्तर नदीचा. या भवदुस्त भवन सागरामधून भव नदीमधून कारण ती दुस्तर आहे, तुम्हा जीवाला पार होणं कठीण आहे. म्हणून आपल्याला आपल्यासारख्या सामान्य जीवाला ऐल तीरावरून पैल तीरावरती नेण्याकरता या देवाला काय जावं, शरण जावं. म्हणवोनी शरण जावे. आता शरण जाताना इथं तुकाराम महाराजांनी मोठं गमक केलेलं आहे. सर्व भावे देवासी. कोणता भाव माग शिल्लक ठेवायचा नाही. मी अमुक आहे आणि मी तमुक आहे. सर्व भावे देवासी याचा अर्थ सर्व विकार रहित अष्टसात्विक भावानिशी भगवंताला काय गेलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. तसं मारुतरायाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय शरण जातात. शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता. इथं मारुतरायाला एक संबोधन केलेलं आहे, रामदूता. संबोधनात्मक उद्देशाने बोलणं हे अनंत अनादिकालापासून आहे. रामदूता असं म्हटलं तरी आपल्याला लक्षात येतं कोणाचं वर्णन आहे, मारुतरायाचं. अंजनी पुत्र असं म्हटलं तरी आपल्याला लक्षात येतं कोणाचं वर्णन आहे, मारुतरायाचं. ज्याला त्याला एक प्रकाराची संबोधना असते. ज्ञानोबरायांचं वर्णन करताना महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे, पुढं काय म्हणणार आहे लक्षातच येत. श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबा, संत शिरोमणी नामदेवराय, असा एक जयती त्याची संबोधन आहे. शांती ब्रह्मश्री नाथ महाराज ही संबोधन आहे. आदि शक्ती आई साहेब मुक्ताबाई महाराज, नाही का, हे काय आहे, ज्याची त्याची एक संबोधन आहे. तसं मारुतरायाला मोठी संबोधन आहे. मारुतरायाच्या संबोधनेचा असा विशेष आहे की मारुतरायाच्या संबोधनेमध्ये मारुतरायाचा आराध्य असणारं श्री रामचंद्राचंही नाव आहे. रामदूता असं ज्यांच्या देवासहित भक्ताचं वर्णन आहे, हे अत्यंतिक मोठं उदाहरण आहे. बघा तुम्ही, आपण भगवंताच्या दरबारामध्ये गेलो किंवा आपण कीर्तन वगैरे भजन वगैरे आताच करतोय, सुरू आहे. तर भजनामध्ये आपण मध्ये एक गजर करतो. काय करतो, भजन सुरू असल्यावर मध्ये एक मोठा गजर करतो, नाही का. आता तो गजर असा आहे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता बऱ्याच लोकांना वाटतं बोला पुंडलिक वरदा आहे काय, बोला त्यातलं नाही आहे. तुम्ही सर्वांनी म्हणा म्हणजे बोला असा त्याचा अर्थ आहे. हा बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की बोला त्यातलंच आहे काय, बोला त्यातलं नाही आहे. तुम्ही बोला, तुम्ही म्हणा असं त्याचा काय आहे अर्थ आहे. असो, त्या संबोधनामध्ये भगवंताचं वर्णन आहे, पण भक्तासहित देवाचं वर्णन आहे. पुंडलिक वरदा म्हणजे पुंडलिकांना वर देणारे कोण, श्री हरी विठ्ठल असं त्याचं काय आहे संबोधन आहे. आणि पुढे पुन्हा भक्तांचं वर्णन आहे, श्री ज्ञानदेव. हे झालं की पुन्हा काही म्हणायची गरज नाही, कोणाचं जय करायची गरज नाही, पराजय म्हणायची गरज नाही, बरं का. आपल्या फडकरी संप्रदायामध्ये श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणलं की पुन्हा कोणाचं पांडुरंगाचंही जय म्हणायचं कारण नाही. का तर पांडुरंगाचा जय जयकार करायला वेगळं भजनच आहे, जय जय विठोबा ते आहे का नाही. पुन्हा तिथं जय, ही की जय, उसकी जय, इसकी जय. की हे शब्द मराठीतलं नाही आहे, ते हिंदीतलं आहे. उसकी इसकी ते की कशातलं आहे, हिंदीमध्ये आहे. म्हणून आपण मराठी भाषक असल्या कारणानं आपल्याकडे इसकी जय उसकी जय नसतं, ते राजसी प्रकारामध्ये असतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय राजशिवाही प्रकारामध्ये चालतं. सात्विक वृत्ती परमार्थामध्ये की जय असं म्हणायची काही विशेष गरज नाही, पण अलीकडे ते लोकांनी घुसवलंय. तुम्ही घुसून घेऊ नका आपल्यात वेगळं काही, एवढं लक्षात घ्या. आपण फडकरी संप्रदायाचे पाईक आहे, त्यातल्या त्यात देहूकर पडावरती असणारे पाईक आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुभक्त कृष्णाजी पाटील महाराजांच्या सारख्या अतिशय निष्ठावंताच्या ठिकाणी आपण त्यांना, काही लोकांनी पाहिलेलं आहे, काही लोकांनी त्यांचा परमार्थ ऐकलेला आहे, नाही का, त्यांची जीवनशैली ऐकलेली आहे. अशा निष्ठावंतांच्या सानिध्यामध्ये असल्यानंतर असं बाकीचं लोन आपल्यामध्ये घ्यायचं असो, आपल्याकडे काही त्या विषयावर बोलायचं नाही. तर अशा पद्धतीनं भक्ताचंही वर्णन करताना देवाचं संबोधन, देवाचं वर्णन करताना भक्ताचं संबोधन, अशी ही उदाहरण आहेत. तसं या अभंगामध्ये महाराजांनी रामदूता
असं म्हणजे मारुतरायाचं संबोधन आहे. तुकाराम महाराजांच्या नामामध्ये सुद्धा तुम्ही कधी गाथा पारायण केल्यानंतर तुम्हाला गाथ्याच्या पारायणाच्या अंती सांगता करत असताना तुकाराम महाराजांची 108 नामावली आहे. किती नाम आहेत? 108. तुकाराम महाराजांचे पंतू गोपाळ महाराज म्हणजे तुकाराम महाराजांचे मुलगा विठ्ठल महाराज, त्यांचा मुलगा गोविंद महाराज आणि त्यांचे मुलगा गोपाळ महाराज यांनी तुकोबारायांचे एक नमन केलेलं आहे, नामावली केलेली आहे. त्याच्यामध्ये महाराजांची 108 नावं लिहिलेली आहेत. श्री तुकारामा हे कोणाला म्हणलेलं आहे? कोणाचं नाव आहे? तुकोबारायाचं. प्रिय श्रीरामा कोणाचं संबोधन आहे? तुकोबारायाचं. त्याच्यामध्ये एक अतिशय सगळीच नावं गोड आहेत. कनकाई कुमरा तुकाराम महाराजांच्या मातेचं संबोधन आहे. बोल्लोबा पुत्रा असे एका ठिकाणी संबोधन. देहू क्षेत्र निवासी गावाचं संबोधन आहे. किंवा एका ठिकाणी असं आहे देवाच्या नावासहित श्री विठ्ठल हृदया म्हणजे परमात्मा श्री हरी पांडुरंगाचं हृदय कोण आहे? तुकोबाराय असं त्याचं वर्णन आहे. त्याचा अर्थ आहे एका ठिकाणी असं म्हणलेलं हरिपदाब्ज भ्रमरा हरीच्या पायाजवळ असणारा भोंगा. हे सगळे संबोधन तुकोबारायांकरता वापरले. तसं या अभंगामध्ये मारुतरायाकरता अनेक संबोधन असतात. पवनपुत्र असतं, अंजनी सूत असतं, नाही का, अशा अनेक संबोधन मारुतरायाकरता असतात. पण त्यातल्या त्यात सर्वोत्तम संबोधन म्हणजे रामदूता. का तर प्रभूचं वर्णन आहे. रामदूता असं म्हणलेलं रामाचे दूत आहेत, रामाचे सेवक आहेत. मारुतराया हे अत्यंतिक निष्ठावंत अशा पद्धतीच्या यादीत 1 नंबरचं नाव कोणाच्या? मारुतरायाचं आहे. कशा बाबतीत? सेवेच्या बाबतीमध्ये, निष्ठावंत निष्ठेच्या बाबतीमध्ये मारुतरायासारखा हात कुणी धरायला जायचं नाही. अत्यंतिक निष्ठा. आपणा सर्वांना एक दृष्टांत माहीत आहे की प्रभू रामराया अयोध्येला वनवास संपवून परत आले. परत आल्यानंतर अयोध्येनं सर्व रामरायाचं स्वागत केलेलं आहे. काही गुड्या उभारल्या, दिवे लावले, तोरणं बांधले. अशा पद्धतीनं रामरायाचं स्वागत झालं. मोठा दरबार भरला आणि त्या दरबारामध्ये रामप्रभूंनी सर्वांना बक्षीस वाटलं, आनंद साजरा केला. आणि आनंद साजरा केल्यानंतर सर्वांना काही ना काही कोणाला काय, कोणाला हार, कोणाला माळ, कोणाला कड, कोणाला कानातलं, कोणाला गळ्यातलं, कोणाला पायातलं, कोणाला सोनं, कोणाला नाणं, कोणाला वस्त्र, कोणाला अलंकार, काय नाना तऱ्हेचं दान प्रभूंनी सर्वांना वाटलं. आणि सगळ्यांना वाटल्यानंतर फक्त कोणाला दिलं नाही? मारुतरायाला काहीच दिलं नाही. सीतामातेने पाहिलं. सीतामातेने मारुतराया प्रभूला विचारलं, म्हणले मारुतराया परमभक्त आहेत, एवढी परिचर्या सेवा वनवासामध्ये त्यांनी केली, मी स्वतः पाहिलेली आहे, त्यांना तुम्ही काही दिलं नाही. सीतामातेला प्रभूंनी सांगितलं त्यांना देण्यासारखं माझ्याकडे काही, तुमच्याकडे काय असलं तर द्या म्हणले. आता प्रभू सर्वज्ञ आहेत पण लगेचच सांगत नाहीत. तुमचं तुम्ही काय घ्या, अनुभव घ्या. सीतामातेनं मारुतरायाला बोलवलेलं आहे. मारुतराया सीतामाते पुढे हात जोडून नजर पायाला ठेवलेली आहे. बोला मारुतराया, तुम्हाला काही बक्षीस दिलं नाही? नाही दिलं. मग मी तुम्हाला देते, हे घ्या. एक नवरत्नांचा हार मारुतरायाच्या गळ्यात टाकला. आता बोलून चालून ते मारुतराया होते. हार घेतला आणि सरत्या पावली मागं गेले की मारुतरायाने गळ्यातला हार काढला, असा काढला बरं का. आता मी तोडत नाही, मारुतरायाने तोडला होता. मला हार काढायचा होता म्हणून ते सांगितलं नाही बरं का. ते सांगितलं त्याच वेळेला मला हार काढायचं सुचलं, हे औचित्य विचार. असा नवरत्नांनी भरलेला हार मारुतरायाला दिलेला, रत्न जडित. पृथ्वी एवढं मोल त्याचं, एवढा मोठा मौल्यवान हार मारुतरायाच्या गळ्यात मारुतरायाने काढला. ते तोडलं, त्याच्यातलं एखादं रत्न बाहेर काढायचे. मारुतराया त्याला निरखून पाहायचे. आता मारुतरायाचं निरखून पाहणं म्हणजे प्रत्यक्ष आपल्या श्रीहरीचा शोध घेणं आहे. आपल्यासारखं नाही हे किती कॅरेटचं आहे,
माझ्या मुकुटात बसल का चपला हारात घालायचा नाही का हातात घालायचा का कानात अडकवायचा. मारुतरायाने ते हार कातलं एक एक रत्न काढलं, बघितलं वरून काही दिसत नाही म्हणल्यावर डायरेक्ट घातलं, फोडलं, कट करून रत्न. आता मारुतराय बलवान होते, दगड फोडायची सामर्थ्य संपन्न असणारी. रत्न फोडायचं बघायचं काय त्याच्यात बघितल्यावर मारुतरायाला काय राम दिसत नव्हतं, ते टाकून द्यायचं. काय राम नाही म्हणत त्यात, काय नाही राम नाही. पहिलं रत्न फोडलं, दुसरं काढलं, तिसरं फोडलं, चौथं, पाचवं, वळीनं महाराज मारुतरायाने रत्न काढले, फोडले. सगळा दरबार हसू लागला. आता दरबाराला जमलेल्या लोकाला हसायची सवय असते नाही का. स्वर चुकला हसतात, चाल चुकली हसतात, तू मन मग कळतंय नाही का. कधीतरी चुकलं तरी काय हरकत नाही एवढी मोठी आहे, पण शक्यतो चुकू नये हा भाव आपल्या मनामध्ये असावा. असो मारुतरायाला सगळे लोक हसायला लागले. काय कळते म्हणले त्याला, एवढं त्यांना पृथ्वी मोलाचा हार त्यांच्या हातामध्ये दिला आणि काय त्याचं चीज नाही, त्याचं काही किंमत नाही, तो फोडला, फेकून दिला. सीता मातेनं मारुतरायाला जवळ बोलवलं, म्हणली मारुतराया एवढ्या मोलाचा, पृथ्वीच्या मोलाचा हार बाकीच्या कोणालाही दिला नाही, एवढं मौल्यवान तुम्हाला दिलेलं हो, मग तुम्ही त्याची अवस्था अशी का केली. मारुतरायाने सांगितलं त्या माळेत माझा राम नाही आणि ज्याच्यात राम नाही ते मी घेऊन काय करू म्हणले. असं भाष्य, असा संवाद मारुतरायाचा ऐकल्यानंतर दरबारामध्ये काही लोक असे उपस्थित होते जे काही कुत्सित वृत्तीचे होते, कूटकारस्थानी होते. आणि मग कूटकारस्थानी लोकांनी त्यातल्या एकानं म्हणले त्याच्यामध्ये राम शोधतोय, तुझ्यात राम आहे का असं म्हणल्याबरोबर मारुतरायाने आपली छाती फाडून दाखवली. राम पंचायतन, नुसते रामप्रभू नव्हते, काय होतं राम पंचायतन, हृदयामध्ये वास करत होते. अशी अवस्था फक्त मारुतरायाच्या अंतःकरणामध्ये आहे. असेल अनेकांच्या, पण दाखवण्याचं सामर्थ्य मारुतरायामध्ये अनेक ठिकाणी मारुतरायांच्या सेवेची निष्ठेची वर्णी आहे. आणि म्हणून करता मारुतराया यांच्याकडे यश नावाचा भगवंताचा एक गुण आहे बरं का. त्यावेळेचा प्रसंग सांगून झाला माझा की मारुतरायांनी राम पंचायतन दाखवलं. पंचायतन म्हणजे एकटा देव नसतो, त्याच्या सोबत असणारी देवी देवता सेवक यांच्या सहित ती देवता असते. त्यावेळेला त्या देवतेचं काय असतं, पंचायतन असतं. राम पंचायतन वेगळं, गणपती पंचायतन. तुम्ही कधी सांगलीला गेलाय का, सांगलीला का नाही गेला. सांगली हो आपल्या, सांगलीला गेलाय ना, सांगलीला येतेस का सांगलीला तुम्ही कधी गेला की सांगलीला गेल्यानंतर तिथे एक गणपतीचं मंदिर आहे. म्हणताना मी काय म्हणतोय सांगली बरं का तुम्ही पंचगंगेच्या इकडं बाकीच्या जवळ आहे, ती कृष्णेच्या काठावर सांगली आहे. सांगली नावाचं गाव आहे, त्याच्या कृष्णेच्या काठावरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथं एक मोठा असा बोर्ड आहे, गणपती देवस्थान नाही, गणपती पंचायतन देवस्थान. गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी शुभ लाभ, 2 पत्नी 2 मुलं आणि गणपती बाप्पा, हे गणपती बाप्पाचं पंचायतन देवस्थान आहे. असो अशा पद्धतीनं राम एकटे नव्हते, राम पंचायतन हृदयामध्ये वास करत होते. अशा पद्धतीची अवस्था मारुतरायाची आहे. काही ठिकाणी कुलदैवताचं पंचायतन असतं, श्री विठ्ठल पंचायतन असतं, विविध प्रकारचे. आणि याचाच एक अनुबंध म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एक संत पंचायतन नावाची गोष्ट मधल्या काळात आली होती. त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथ महाराज, तुकोबाराय आणि नळोबाराय ह्या संत पंचायतन तयार केलेलं होतं मधल्या कालखंडात. किती मोठं त्याचं गवगाव होता, ते विरलं पुन्हा. ह्या 5 संतांचं वर्णन त्याच्यामध्ये केलं जातं. हे सर्व आले, हे आले म्हणजे सर्व आले असं त्यांचा भाव त्या पंचायतनामध्ये वर्णन केलेला होता. असो अशा पद्धतीनं मारुतराया अनन्य सेवा भाव, अनन्य सेवा वृत्ती. मारुतराय म्हणजे निष्ठा, मारुतराय म्हणजे सेवा, मारुतराय म्हणजे अनन्य भक्ती. भक्तीच्या 9 प्रकारापैकी, किती भक्तीचे प्रकार आहेत, 9 प्रकार आहेत. 9 विधा काय बोलिले जे भक्ती. किती भक्ती, 9. या 9 प्रकारापैकी एक महत्वाचा प्रकार, 9 महत्वाचे आहे. त्याच्यातला एक प्रकार म्हणजे दास्यत्व ही भक्ती आहे.
आणि दास्यत्व नावाची भक्ती कोण केली असेल सर्वात प्रामुख्यानं तर कोण केली? मारुतरायाने केली. दास्यत्व हनुमंते निकटपई केले म्हणून देखिले रामचरण, अशा श्रीहरीचं प्राप्तव्य मारुतरायाला झालेलं आहे. दुसऱ्या अंगानं मारुतरायाचं वर्णन सांगायचं झालं तर मारुतरायाला अनेक अंगानं शरण जाण्याकरता तुकाराम महाराजांनी किती वेळा सांगितले? शरण शरण. पहिल्यांदा का जायचं तर आपल्याच असणाऱ्या वैष्णव संप्रदायामध्ये अतिउच्च वैष्णव पदावरती ते आरूढ आहेत. भक्तीच्या क्षेत्रामध्ये अतिउच्च पद त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून त्यांना एक शरण त्याच्याकरता म्हणलेलं आहे. आणि दुसरं शरण याच्याकरता म्हणलेलं आहे की त्यांच्याकडं भगवंताच्या 6 गुणापैकी एक गुण आहे. कोणता? यश. भगवंताचे 6 गुण आहेत. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. भग म्हणजे ते 6 गुण आणि त्यांनी युक्त असणारा भगवान भगवंत असं म्हणलेलं आहे. यश ज्ञानोबरायांची उभी आहे बघा, ऐका. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. ही ओवी संपली. याच्या पुढची उभी आहे म्हणून तो भगवंत वगैरे वगैरे त्याच्या पुढे आहे. तर या 6 गुणांनी जो युक्त आहे त्याला भगवंत म्हणलं जातं. या भगवंताने आपल्या असणाऱ्या भक्तांकरता एक एक महत्वाचा गुण त्यांच्याकरता दिला. त्यातला पहिला गुण म्हणजे यश. तर यशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण मारुतरायाला दिलेला आहे. म्हणून पूर्व काळामध्ये लोक म्हणायचे की माकडाचं तोंड सकाळी पाहू पण मारुतरायाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस सुरू करू नये. असं का? कारण भक्तीच्या क्षेत्रामध्ये यश नावाचा गुण मारुतरायाकडे दिलेला. यशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती अवतार देऊनी करणा हाती, नाही का? अशा पद्धतीनं ज्ञानोबराय तुकोबराय आधी संतांनी वर्णन केलेलं आहे की यश नावाचा गुण मारुतरायाकरता प्रधान आहे. म्हणून ज्याला यश प्राप्ती करायची आहे त्यानं मारुतरायाला शरण गेलं पाहिजे. परमार्थामध्ये बरं का, परमार्थामध्ये ज्याला यश प्राप्त करायचं आहे का? कारण परमार्थामध्ये भक्ती क्षेत्रामध्ये भक्त म्हणून अग्रगणी नाव कुणाचं आहे तर मारुतरायाचं आहे. आपल्याकडे असा प्रघात आहे, देवाचा अवतरण काळ साजरा करायचा आणि भक्तांचा निर्याण काळ साजरा करायचा. मारुतराया एकमेव भक्त असे आहेत ज्यांचा अवतरण काळ साजरा केला जातो. एकमेव भक्त. नाहीतर तत्समान भक्त यादीमध्ये ज्ञानोबराय असो, तुकोबराय असो, नाथमाराज असो, नामदेवराय असो, आदी भक्त यादीमध्ये भक्तांचा निर्याण काळ आणि देवाचा रामाचा, कृष्णाचा, नरसिंहाचा, वामनाचा अशा सर्व अवताराचा काय केला जातो? अवतरण काळ. दत्त महाराज अवतरण काळ. पण भक्त यादीमध्ये मारुतराय एकटे असे आहेत की ज्यांचा अवतरण काळ साजरा केला जातो. अशा मोठ्या मारुतराया चिरंजीव पदावरती आरूढ आहेत. आणि अशा 2 कारणांनी मारुतरायाला तुकोबराय सांगतात शरण शरणजी का? एक तर यश आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याच संप्रदायामध्ये अतिउच्च पदावरती ते आरूढ आहेत. म्हणून करता शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. कशा करता शरण आलात तर तुकोबरायाने सांगितलंय काय
जातो त्याचं कारण आम्हाला भक्तीच्या क्षेत्रामधली वाट दाखवण्याचं काम मारुतरायांनी करावं. मारुतरायाची वाट दास्यत्वाची वाट आहे. मारुतरायाची वाट सेवेची वाट आहे. मारुतरायाची वाट निष्ठेची वाट आहे. बरं का, मारुतरायाकडे एकट्याकडे निष्ठा आहे असं नाही. अखंड अखंड जी काही ती सैन्य होतं वानरांचं, त्या सर्व वानरांकडे मोठी काय होती? निष्ठा होती. निष्ठा. आज आपल्याकडे निष्ठेची कमतरता आहे. निष्ठा नाही राही, नुसती निष्ठी आहे. इथून निष्ठायचं तिकडे, तिकडून निष्ठायचं इकडे, काय उपयोगाचं नाही. पूर्वीच्या लोकांचं काहीतरी शिका. आत्यंतिक निष्ठा, आत्यंतिक निष्ठा. माग काही हो, वारीला जायचं आहे ना, निघायचं, त्याला काय म्हणायचं? निष्ठा. निष्ठा ही अनन्य महत्वाची असते. मारुतरायाच्या एकट्याकडे नव्हे, मी आता सांगितलं तर अखंड वानर सैन्य दलाकडे काय होती? मोठी निष्ठा. एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. मारुतरायाच्या वानर सेनेमध्ये एक असं वानर होतं. सगळे वेगवेगळे वानर होते बरं का, प्रत्येकाला वेगवेगळं सामर्थ्य होतं. नलनील म्हणून 2 वानर होते. त्यांच्याकडे असं सामर्थ्य होतं की त्यांनी दगड टाकला की काय होत होता? तरत होता. आमच्यासारख्याने लाकूड टाकलं तरी बुडायची वेळ येईल. ते निष्ठेचं फळ आहे. मग ते कोणाला कुठं घ्यायचं आणि कोणाला काय काम लावायचं हे मारुतरायाच्या हातात होतं. बरं का. तर तशा वानर सेनेमध्ये एक असं वानर होतं की ज्या वानराला सुगंध होता. काय होता? सुगंध. त्याचं नावच तसं, गंधमादन. काय नाव होतं? गंधमादन. गंध म्हणजे वास. असा चांगला वास त्याचा यायचा. त्याचं नाव काय होतं? गंधमादन. युद्धामध्ये रावणाचे बंधू कोण? कुंभकर्ण. म्हणजे बिभीषण तर होते, कुंभकर्णाच्या ताब्यात सापडले ते. कोण? गंधमादन. आणि कुंभकर्णाच्या लक्षात आलं ह्याला आपण उचलले, पण ह्याला काय आहे? एकदम प्रकाराचा काय आहे? सुगंध आहे. याला मारावं असं वाटत नाही, एवढा काय आहे? सुगंध आहे. मग जिवंत ठेवावं तर ते आपलं काय करणार? नुकसान करणार. म्हणून त्या राक्षसा असणाऱ्या कुंभकर्णानं त्याच्या समोर एक आमिष दिलं. तुला जीवे मारत नाही, मी जीवदान देतो, पण काय म्हणायचं? मी रामाचा आहे असं म्हणायचं नाही. मी कोणाचा आहे म्हणायचं? रावणाचा आहे म्हणायचं. रावणाचा आहे म्हणला तर मारत नाही म्हणे. असं मोठीमध्ये धरलं. आता राक्षस काय सोपा होता काय? कुंभकर्णाचे राक्षस म्हणजे कुंभकर्ण राक्षस काय साधा सोपा नव्हता. उद्या महाप्रसाद आहे तेवढा एकटा खाईल तो. मोठा होता. त्याची झोप 6 महिने होती. किती? 6 महिने. त्याला उठवायला शिड्या लावून त्याच्या कानात ढोल घेऊन जात होते. कानात ढोल घेऊन माणसं जायचे वाजवायला. मग तो केवढा मोठा असेल बघा. तो केवढा मोठा हे मला सांगायचं नाही. तर तो राक्षस होता. आणि त्या गंधमादन नावाच्या वानराला त्याने सांगितलं तुला असंच मारतो मुठीत. चालतंय म्हणजे मार, आता काय सापडलं बंदावर. पण जर रामाचा आहे असं म्हणण्याऐवजी रावणाचा आहे म्हणला तर जीवदान. त्या गंधमादन वानरानं त्या राक्षस असणाऱ्या कुंभकर्णाला सांगितलं मी कुणाचा आहे म्हणणार आहे? रामाचाच आहे. रावणाचा आहे म्हणून जगण्यापेक्षा रामाचा आहे म्हणून मेलेलं बरं. अशा पद्धतीची निष्ठा हे या अभंगाचं द्योतक आहे. अशा पद्धतीची निष्ठावंत असणारी सेना आणि त्यांचे प्रमुख मारुतराय होते. मग मारुतराय किती निष्ठावंत असते? मारुतरायाने भगवंताची परिचर्या करावी, भगवंताचं नामसंकीर्तन करावं, नामचिंतन करावं. श्रीराम जय राम जय जय राम राम राम, जे काही त्यांच्या मनामध्ये जसा भाव आहे तशा पद्धतीनं रामरायाचं चिंतन करावं. आणि मारुतरायाला म्हणून करता नामधारकाला तुकोबराय शरण जातात. आपलं हित होण्याची वाट मारुतरायाला तुकोबरायाने विचारलेली आहे. कारण मारुतराया त्या वाटेवरून गेलेले आहेत. त्या वाटेवरून जाऊन
त्यांना उचित असणाऱ्या श्रीहरीचं प्राप्तव्य साध्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून करता काय भक्तीच्या कुणाला म्हणतायत तर तुकोबरायाने सांगितलं त्यांचं आणखी एक विशेषण शूर आणि धीर. मोठे शूर आहेत, मोठे धीर आहेत आणि असं असून सुद्धा स्वामी काजी तू स्वामी काज याचा अर्थ स्वामीची काय करायची सेवा. आपला असणारा जे स्वामी आहेत ज्यांचे आपण दास आहे त्यांची काय करायची सेवा म्हणजे स्वामी काज असं म्हणलेलं आहे. एक अभंग आहे बघा, स्वामी काज गुरुमुक्ती पितृवचन सेवा, त्या अभंगाचं सार आहे. तिथेही मारुतरायाचं दृष्टांत सांगितल्याशिवाय ती पूर्ण होणार नाही अभंग. कारण स्वामी काज असं कोण जर महत्वाचं केलं असेल तर मारुतराया. म्हणून स्वामी काळजी तू सादर मारुतराया सेवेकरता आत्यंतिक तत्परतेनं तिथं उपस्थित असायचे. मोठे शूर आहेत आणि मोठे धीर आहेत. वैष्णवांचं लक्षण आहे शूर असणं, वैष्णवांचं लक्षण आहे धीर असणं. तुकोबराय सांगतात आम्ही वैष्णव कसे आहेत, मोठे धीर आहे, मोठे शूर आहे, मोठे वीर आहे. आम्ही वीर झुंजार करू जमदाडे मार थापटिले भार मोड झाला दोषांचा. नाही का तुकोबराय सांगतात हे वैष्णवांचं वर्णन आहे. झाला हाहाकार आले हाकीत झुंजार शंख चक्राचे शृंगार कंठहार तुळशीचे, हे वैष्णवांचं वर्णन आहे. किंवा तुकोबराय सांगतात त्या पद्धतीनं मारुतराय शूर आहेत कारण मारुतराय वैष्णव आहेत. झुंजार विष्णुदास जगी. या जगतामध्ये ते एक झुंजार आहेत जे कोण आहेत, विष्णुदास आहेत. अशा विष्णुदास म्हणजे मारुतराया. हे मोठं उदाहरण आहे मारुतराया. पाप पुण्यांगी रातळे त्या स्वामीसाठी मारुतरायाने काही करावं. आपल्या शेपटाला काय लावून घ्यावी, आग लावली महाराज. आम्ही आरती करताना जरा काडी इकडे इकडे आहे. आरती करतात आता काय काही ठिकाणी पंचपाळी एवढं लहान, ते आरतीचं पात्र एवढं लहान असतं. आरती, दुपारती, पंचारती, कापूर आरती, प्रत्येक आरतीची वेगवेगळे भांडे असतात. पंचारती वेगळी, दुपारती वेगळी, कापूर आरती वेगळी, बरं का. मग ते लहान असलं आणि आपल्याला आरतीला यजमान उभा केलं, मग आरती सुरू होते. आता आरती कधी काय म्हणावं हे ज्याला त्याला भान पाहिजे. आता मारुतरायाचा प्रसंग आहे म्हणून मारुतरायाची आरती म्हणायची आणि मग ज्ञानोबा तुकोबरायाची म्हणायची, संपलं काम. मग आता समजा काही विधिवत पूजा आहे, तरी विधिवत पूजा असताना जे पूजेचे मुख्य यजमान ब्रह्मवृंद वगैरे कोण त्यांनी ठरवायचं असतं. आपण सांगा हे म्हणा ते म्हणतात की तुम्हाला काय म्हणायचं संध्याकाळी कीर्तनात म्हणा. त्यांनी मग ठरवलेलं असतं. आराध्य दैवत श्रीहरी पंढरराया, दुसरं आराध्य दैवत
भगवान महादेव, मग मारुतराया, मग एखादी देवी, आराध्य देवी, त्यांचा क्रम असतो. मग खालनं कोणतं म्हणतं मारुतरायाची म्हणा, ही म्हणा, ती म्हणा. असं आपल्या ह्या कार्यक्रमात होत नाही. कधी गणपती मंडळात वगैरे आरतीला जावं मग कळते. ते पूजे दिवशी 3-4 आरत्या होते तिकडं तिकडं. ती वातही संपते, ती कापूरही संपत आलेले असते आणि ते भांडं गरम झालेलं असते. कधी एकदा आरती संपतीये असा भाव त्याच्या हातात निर्माण होतो. का तर निष्ठा कमी असते. निष्ठा काय असते? असू दे एक दिवस पोळला हाताला म्हणून काय होतंय? मरतंय काय? नाही मरत. काही मरत नाही, काही होत नाही आपल्याला, काही होत नाही. थोडी निष्ठा वाढवायची, ते गरम लागत नाही. मग त्याच्यापेक्षा आपल्या निष्ठेची गरमी जास्त पाहिजे, मग ते थंड वाटते बरं का. मारुतरायाने आपल्या स्वतःच्या शेपटीला आग लावली नाही का. आणि तुकोबराय सांगतात, जाळी लंका स्वामी काज या शब्दासाठी मी सांगतोय, स्वामीची सेवा करण्याकरता. मग तिथं असा प्रसंग आला की लंकेचं दहन करायला पाहिजे, लंकेमध्ये गेलं पाहिजे. काय करायला पाहिजे? लंकेत गेलं पाहिजे. म्हणून सीतेचा शोध करण्याकरता, सीतामातेचा शोध घेत 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 वाटेमध्ये समुद्र आला, सगळी सेना थांबली. आता काय करायचं? प्रभूने आपल्या असणाऱ्या प्रभूचं अधिष्ठान निर्माण केलं रामेश्वरम. तिथं भगवंताची, महादेवाची पूजा केली. मारुतरायाची परिचर्या करतात. मारुतरायाने भगवंताची आज्ञा घेतली आणि उड्डाण करून आपल्याकडे असणारा गुणाचा वापर करून, शक्तीचा वापर करून लंकेचा शोध घेतला, सीतामातेचा शोध घेतला. सीतामातेला आपण निश्चित स्वरूपाने इथं भेट झालेली आहे याची खूण घेतली आणि मारुतराया पुन्हा कुठं आले? इकडं येणार आहेत मारुतराया प्रभूकडं. तोवर मारुतरायाला काय केलं? सगळ्या राक्षसांनी पकडलं. आता मला सांगा, राक्षसांनी मारुतरायाला पकडावं एवढे राक्षस मोठे आहेत का? अहो नुसतं मारुतरायाने फुकल्यावर राक्षस काय सोड, लंका उडून जायचे का? ताब्यात संकेत आहे. मारुतराया मोठे बलवान आहेत, मोठे शूर आहेत, मोठे वीर आहेत. राक्षसांनी मारुतरायाला पकडलं. हे बरोबर आहे का? कुटुंबाला बसते का मला सांगा? पण खरं आहे बरं का, पकडलं नाही. मारुतराया उगाचच गप बसले, पकडू देत मला, आतलं तरी बघता येईल काय आहे काय नाही. मारुतरायाला सिद्धी प्राप्त आहेत. आणि लघिमा आत गेल्यावर मारुतराया दाराच्या फटी एवढी आहे, चिरी एवढी बारीक होऊन बाहेर येतील, बाहेर आल्यावर आकाश एवढी मोठी होतील आणि लघिमा सिद्धी प्राप्त आहे. पण मारुतरायाला वाटलं आता आत हे स्वतःहून न्यायला लागले तर बघू आत काय आहे नेमकं. मारुतरायाला सभेमध्ये नेलं. तुम्हाला प्रसंग माहित आहे? रावणाच्या सभेमध्ये नेलं. रावणाचं आसन असं आहे, मारुतरायाला उभं केलेलं आहे. आणि मारुतराया बलदंड अशा पद्धतीचा देह रावणानं पाहिल्याबरोबर रावणानं आवाज, रावण म्हणजे असा राक्षसही आमच्याकडे नाही एवढा बलवान बलशाली. रावणाचा अहंकार दुखावला गेला. रावणाने सांगितलं याच्या शेपटाला काय लावा? आग लावा. मारुतरायाला माहित आहे तू माझ्या शेपटाला आग लावतो. मारुतराया नुसते बलवान नव्हते, बुद्धिमान होते. मारुतरायाने त्यांच्याच राखेला म्हणजे त्यांच्याच तेलानं, कापड्यानं, चिंध्यानं आपल्या शेपटीला आग लावली की नाही,
त्यांनीच लावलेल्या आगीनं त्यांचीच लंका जाळली. याला काय म्हणायचं? मारुतराया. म्हणजे त्यांची लंका जाळायला आपल्या प्रभूचं नावही घ्यायची गरज नाही, त्यांच्याच कर्मानं त्यांची लंका जाळण्याचं काम मारुतरायाने केलं. एवढं मोठी बुद्धिमान. मी सांगतोय कशा करता? स्वामी काळजी तू सादर. वेळ पडेल तसं, जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे. पूर्वीचे लोक असा परमार्थ करायचे, जसं वेळ पडेल तसं, जसं वेळ पडेल तसं. आता परमार्थ करणं सोपं आहे. तुम्ही दिंडीत आला तर तुम्हाला सकाळी वेगळं जेवण आहे, संध्याकाळी वेगळं जेवण आहे. पूर्वीच्या लोकांना विचारा, शेळ्या भाकरी पाण्यात भिजवायची वेळ यायची. असं मी ऐकलंय, मी काही खाल्लं नाही पण मी ऐकलंय बरं का. आता जे नाही केलं ते केलं म्हणून कशाला सांगायचं, नाही का. आपण आमचा जन्मच असा आहे की सकाळची पंगत वेगळी आणि संध्याकाळच्या पंक्ती वेगळी, त्यात जन्म झाला आपला. म्हणजे आपण अलीकडले, म्हणजे आपण व्यवस्थेच्या दृष्टीनं संपन्न व्यवस्थेत जन्माला आलो, पण अवस्था मात्र आपली काही चांगली आहे असं काही नाही. पूर्वीच्या लोकांकडे व्यवस्था नव्हती पण परमार्थिक अवस्था मोठी होती. अशा पद्धतीची गोष्ट आहे. तुमचं भाग्य आहे अशा परमार्थिक अवस्थेमध्ये राहून परमार्थ करणाऱ्यांचं गाव आहे. बरोबर आहे का? अशा पद्धतीनं मारुतरायाची अवस्था भक्तिनिष्ठा मोठी आहे. तिथल्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेला लंकेला मारुतरायाने सगळे आग लावली. मारुतराया प्रत्येक दालनात गेलेले आहेत. प्रत्येक दालन म्हणजे प्रत्येक लंकेमधली राजवाड्यातली खोली, लंकेच्या प्रत्येक घरामध्ये गेलेले आहेत, घराघरात गेलेले आहेत. तुम्ही कधी भावार्थ रामायणाचं जर पारायण किंवा चिंतन कधी वाचन करायचा योग आला तर तुमच्या लक्षात येईल, नाथ महाराजांनी एवढं बारीक वर्णन केलंय. मारुतराया कोणाच्या घरात गेले, तिथं भांडण सुरू होतं का, स्वयंपाक सुरू होता, भांडण सुरू असलं तर कोणत्या विषयावरून काय चाललं होतं, असं सगळं सूक्ष्म वर्णन नाथ महाराजांनी केले. मारुतराया ज्या ज्या घरात गेले तिथं काय चालू आहे, काय चालू आहे, हे सगळं वर्णन आहे. त्याच्याकरता कधीतरी एकदा भावार्थ रामायण पहा, तर भावार्थ रामायणामध्ये असं मोठं सूक्ष्म वर्णन आहे. तर अशा पद्धतीनं मारुतरायांनी मोठी स्वामी काळ असणारी भक्ती केलेली आहे. स्वामी काळजी तू सादर सादर अशा पद्धतीनं मारुतराय तिथं उभे असायचे. म्हणून करता तुकोबाराय सांगतात की या मारुतरायाकडून हे निर्देशन घेतलं पाहिजे, काय भक्तीच्या त्यावर मज दावा व्यासुवटा. मग मारुतराया म्हणजे नेमके कोण, तर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे गोत्रा, तुका शरण गेले आहे ते रामदूत आहे. का शरण गेलेला आहे तर अशा भक्तीच्या वाटेचं निर्देशन घ्यायचं आहे. त्यांनी काय भक्ती केलेली आहे तर ते स्वामी काळजीला अशा अत्यंत सादर आहेत, ते शूर आहेत, ते वीर आहेत, वैष्णव शिरोमणी आहेत, वैष्णवामध्ये अतिउच्च आहेत. म्हणजे नेमकं कोण आहे तर तुकोबारा सांगतात ते कोणी सामान्य नाही. तुका म्हणे रुद्रा, प्रत्यक्ष महादेव म्हणजे मारुतराय. तुका म्हणे रुद्रा. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. प्रत्यक्ष भगवान महादेव आपल्या असणाऱ्या आराध्य दैवत प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता, प्रभू विष्णूची सेवा करण्याकरता मारुतराया म्हणून अवतीर्ण झाले. म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा. अंजनी मारुतरायाच्या मातेचं नाव आहे म्हणून म्हणले अंजनीची कुमारा. काय भक्तीच्या त्या
महाराज सांगतात, अशा रामदूत असणाऱ्या मारुतीरायाला मी काय आलेलो आहे देवा, तुम्हाला शरण आलेलो आहे. आणि का शरण आलेलो आहे तर माझं काम आहे काय भक्तीचा त्या वाटा. मला कोणती वाट सांगा? भक्तीची वाट सांगा. मज दावाव्या सुभाटा, अशा पद्धतीची वाट मला दाखवा. कारण तुम्ही मोठे शूर आहे, तुम्ही मोठे धीर आहे. शूर आणि धीर स्वामिकाची तू सादर. मारुतीरायाचं शूरत्व अत्यंतिक मोठं आहे. मारुतीराय मोठे धीर आहेत, मोठे वीर आहेत, मोठे बलवान आहेत. स्वामिकाची तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सुभाटा. स्वामी काजा करता अत्यंतिक महत्वाचं कोण असेल तर मारुतीराय. एक दृष्टांत मी सांगणार आहे मारुतीरायाचा. आता स्वामी काज कसं असावं, रामायणामध्ये असं वर्णन आहे. प्रभू रामरायाला झोप लागली तरी मारुतीरायांनी जागृत राहून भगवंताचं रक्षण करावं. भगवंताला जाग येण्या अगोदर आपण मारुतीराया स्वतः तयार असायचे. स्नान वगैरे वगैरे सगळं. देव रामरायाला बसायचं म्हणलं की आसन टाकायचं, झोपायचं आहे म्हणलं की बिछाना वगैरे व्यवस्था करायची, काय जसं ते स्वच्छ करायचं. अत्यंतिक परिचर्या मारुतीरायांनी केली. सोबत असणाऱ्या सीतामाता, लक्ष्मण आदी करून सर्वांनी मारुतीरायानं केलेली सेवा पाहिली. सेवा पाहिल्यानंतर मारुतीरायाची सेवा बघितली आणि अयोध्येला गेल्यानंतर तसाच सेवेचा दृढ भाव यांच्या मनामध्ये निर्माण झाला. चांगली गोष्ट. मारुतीराया सेवा करतात हे बघून यांच्याही मनामध्ये सेवेचा भाव मोठा झाला. सगळी सेवा मारुतीरायानेच का करायची, आम्हाला का नको का, असा भाव निर्माण झाला. आणि प्रभू रामरायाच्या गादीवर देव आरूढ झाले. देव अयोध्येचे राजे झाले. राजोपचार पद्धतीच्या सगळ्या सेवा वाटल्या.
तर सेवा म्हणजे राजोपचार पद्धतीनं देव जागे झाले की स्नानाची तयारी. आज स्नान सुरू झालं की बाहेर गंध, वस्त्र, तिलक, आभूषण याची तयारी. जेवायला बसायच्या वेळेला ताट, पाठ, रांगोळी, चौरंग, धूप, दीप ह्याची तयारी. वाढायची एकाच्याकडे तयारी, एकानं उच्छिष्ट पत्रावळी काढायची तयारी. देव बाहेर चालली की पायात जोडाखुनी घालायचा ती तयारी. सगळी सेवा वाटली. सगळ्या सेवा वाटल्या. देव रात्री विश्रांती करताना देवाचे पाय दाबायचे, पायाची सेवा करायची. सीतामातेने ती सेवा घेतली. सगळ्यांनी सगळ्या प्रकारच्या सेवा वाटून घेतल्या आणि मारुतरायाला एकही सेवा शिल्लक ठेवली नाही. मारुतराया आले. मारुतीने विचारलं, मला हे बघा, ही सगळी सेवेची यादी आहे. ती सगळी सेवा प्रत्येकानं घेतलेली आहे. आता एकही सेवा शिल्लक राहिलेली नाही. मारुतरायाने विचारलं, यात जर लिहिली नसली आणि शिल्लक राहिली तर मग ती माझी. हो ठरलं. मारुतरायाने यादी बघितल्याबरोबर लक्षात आलं एक सेवा शिल्लक आहे. किती सेवा? एक सेवा शिल्लक आहे. मारुतरायाने ती सेवा माझी आहे असं सांगितलं. आता कोणती आहे असं विचारायचं धाडच नाही कोणाचं. दिवस उजाडला. देव स्नाना करता गेले. मारुतराया सेवेत रुजू झाले. मारुतराया सोबतच उभे आहेत. देव स्नानाला गेले. आता काय वेळ आहे, गंमत अशी आहे, स्नानाची तयारी करायची. ज्यानं सेवा घेतलेली आहे त्याची सेवा आज स्नान झालं की पुन्हा उद्याच. त्याच्याशिवाय स्नानाच्या सेवाधाऱ्यांना तिथं यायचं नाही. प्रत्येकाला देवाचं सानिध्य मर्यादा प्राप्त झाली. जेवायच्या वेळेला जेवायची तयारी केली, काम संपलं, पुन्हा परत पुढच्या वेळेला. पण मारुतराया मात्र सकाळपासून संध्याकाळ होत आली, अगदी रात्रीचे 11:10 कमी राहिले तरी मारुतराया रामाच्या बरोबर व्हायचा. आता प्रभू रामचंद्र विश्रांतीला चालले. अंतःपुरामध्ये मारुतराया सोबतच गेले. सीतामाता अंतःपुरामध्ये आहेत. भगवंत विराजित झाले. भगवंताचे पाय सीतामातेनं दर्शन घेतलेलं आहे. त्याला तेल वगैरे लावलेलं आहे. ते पायचे पाय आहेत. मारुतरायाला सांगितलं, देव विश्रांती करणार आहेत. आता ही सेवा माझी आहे, तुम्ही विश्रांती करा. मारुतरायानं सांगितलं, माझी सेवा? अहो म्हणले, तुमची सेवा नेमकं आहे तरी काय? सकाळपासून तुम्ही मारुतराया देवाच्या सोबत आहात, नेमकी सेवा कोणती आहे? मारुतरायाने सांगितलं, तुम्ही सगळ्या सेवा वाटल्या, पण देवाला कधीतरी झोप येईल का नाही? हो. आणि जर झोप आल्यानंतर झोप येण्याच्या आधी झोपेचा संकेत असतो. काय असतो संकेत? काय संकेत असतो? काय येतंय? काढून दाखवू नका, एवढा वेळ कीर्तन करणार नाही. काय येते? जांभळी. आता मला सांगा, देवाला जांभळी कधी येईल? नेमकं कधी येईल? 24 तासात कधी येईल असं काही सांगता येते का? जेवण्याची वेळ ठरलेली आहे, स्नानाची वेळ ठरलेली आहे, विश्रांतीची वेळ ठरलेली आहे, बाहेर जायची वेळ ठरलेली आहे, सभेत जायची वेळ ठरलेली आहे. प्रत्येकाच्या सेवेला वेळ काळ मर्यादा आहे. पण जांभळी कधी येते असं काही याच्यात कुठं नियमात बसत ती नाही. जांभळीला माहित नसतं आपण येताना आपण कीर्तनात आहे का भजनात आहे का जागरात उभा आहे. ती देशकालाचा विचार करत नाही. ती शरीर दमलं, शरीराला विश्रांतीची गरज आहे असं म्हणलं की शरीर संकेत देतं, आता झोप तू, इथं राहू नको असं संकेत देतं. मग 24 तासात कधी येतं मला जांभळी सांगा बरं? ही एवढी वेळ आहे याच्यात जांभळी येते असं आहे का? ज्याला त्याला वेगवेगळ्या वेळेला येते. आपल्याला एकट्याला म्हणलं तरी आज या वेळेला आली म्हणून उद्या या वेळेला येईलच असं काही सांगता येत. चला, मग मारुतरायाने सांगितलं, देवाला जांभळी कधी येईल हे जसं सांगता येत नाही की नाही. मग जांभळी आल्यानंतर तोंडापुढं काय वाजवतात?
काय वाजवतात? जागर करतात आपल्याला, स्वतःला काय करतात? जागर करतात. सगळ्या सेवा वाटल्या, पण देवाला जांभई आल्यावर चुटकी काय देवाने वाजवायची का? मी घेतली सेवा म्हणजे मी असाच उभा आहे म्हणते. जांभई आली की मी काय करणार आहे? आता कधी येईल म्हणून मी 24 तास देवाजवळ उभं राहणार. अशा पद्धतीची अनन्य सेवा वृत्ती स्वामी काज मारुतरायाच्या मनामध्ये. अशी सेवा युक्ती केली की बाकीच्या सगळ्यांच्या सेवेधाऱ्याला आपली सेवा मारुतरायाची केलेली असूया लक्षात आली. आपण मारुतरायाला असूया न करता उलट त्यांना विचारलं पाहिजे होतं, आम्ही कशी सेवा करू असं विचारायला पाहिजे होतं. त्यांना विचारातच घेतलं नाही, म्हणून अशी अवस्था झाली. तर असो, अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी मात्र मारुतरायाला विचारलं, काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा ज्ञानेश्वर.